अनिशानंदना मोरिया गजानना महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं कुण्डलीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पाण्डुरङ्गा तेरे प्रथम नमन पाण्डुरङ्गा तेरे प्रथम नमन पाण्डुरङ्गा तेरे प्रथम नमन पाण्डुरङ्गा तेरे प्रथम सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका मने मज करो त्यांची सेवा तरी माझे दैवा पार नाही प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्य मूर्ती ज्यांनी परमार्थासाठी आपला संसार लयाला लावला ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला ज्यांचं नाव घेताच यम सुद्धा घाबरल्याशिवाय राहिला नाही तुकाराम तुकाराम नाम घेता तुकाराम तुकाराम मानवी देह घेऊन जन्माला आलेल्या माणसाने आयुष्यातून जाताना काहीतरी हित करून गेलं पाहिजे असा उपदेश करतात आता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या समोर 3 प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की सांगताय कोण दुसरा प्रश्न असा आहे की सांगताय कोणाला आणि तिसरा प्रश्न असा आहे की सांगतायत काय आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याकडे आहे सांगताय कोण तुकाराम महाराज कोण अनुरेणू या ठोकरा तुका आकाशा एवढा ज्यांचं हृदय आकाशा एवढं आहे ज्यांचं त्या भगवंतावर प्रेम आकाशा एवढं आहे ते तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत सांगतायत कोणाला आपल्याला आता काही कमी बुद्धीच्या कमी ज्ञानाच्या आणि जास्त अहंकाराच्या माणसांच्या डोक्यामध्ये असा विचार येईल की बाबा तुकाराम महाराजांनी आम्हाला का सांगावं सांगितलं आम्ही का ऐकावं एक जण माझ्याकडे आला मला म्हणला महाराज एवढं म्हणला रोज कीर्तन करता एवढं सगळं करतो म्हणला आम्हाला सांगता असं करू नका तसं करू नका असं करा तसं करा म्हणलं सगळं खरंय पण आम्ही तुमचं का ऐकावं 4 मजली बंगला आहे म्हणला माझा की सोसायटी माझ्या नावावर आहे म्हणला अजून मी माझ्या बापाचं ऐकत नाही म्हणला तुमचं का ऐकावं म्हणलं बाबा राहू दे म्हणलं ऐकू नको कारण तुका म्हणे मेलो सांगता त्यांचं कोणी ऐकलं नाही म्हणलं मी तर आधीच 5.5 फुटाचा आहे माझं कोण ऐकणार आहे सांगायचंय काय की जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे जी गोष्ट आपल्यासाठी फायद्याची आहे जी आपल्यासाठी हिताची आहे ती आपली माणसं लवकर ऐकतात का नाहीत ऐकत पण वाईट गोष्ट ऐकल्याशिवाय राहत कसंही ऐकतील नाही ऐकायला आलं तर मोबाईलचा आवाज वाढवून ऐकतील 4 माणसात बसलेले असले तर हेडफोन घालून ऐकतील
ऐक ना, जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ती गोष्ट आपण लवकर करत नाही, पण वाईट गोष्टीकडे आपला पाय वाळल्याशिवाय राहतो का? नाही राहत. जी गोष्ट आपल्यासाठी खायला प्यायला चांगली आहे, शरीराला चांगली आहे, ते आपण लवकर खातो का? तरी आठवते का? आता सांगा, खारीक, खोबरं, बदाम, पिस्ता, अक्रोड ह्या गोष्टी शरीराला चांगल्या आहेत का? नाही. कधी आठवतं की कोणी किराणा मालाच्या दुकानात गेले आणि तिथून 10 रुपयाची खारीक घेऊन खाल्ली? भले येत काही ना, पण खाल्ली का? कधी आवर्जून खाल्ली का? खारीक शरीराला चांगली आहे का? नाही. आम्ही खातो का? खातो का? नाही खात. तंबाखूच्या पुड्यावर कॅन्सर झालेल्या माणसाचं तोंड आहे, तरी आम्ही व्यसन करायची सोडली का? सोडली का? नाही सोडली. अहो बाकीची तर जाऊ द्या, आमची वारकरी सुद्धा म्हणजे इकडे नाही बरं का, तुमच्यापैकी कोण नाही. कीर्तन संपलं आणि जागरणाला बसले ना, याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा कुणाचा इज्जत. काय प्रेम आहे बरं का महाराज हिच्यावर. सांगायचंय काय? आपला विषय तर चालू होता. सांगताय कोण? तुकाराम महाराज. सांगतेत कोणाला? आपल्याला. आणि सांगतेत काय? त्याच आता आपल्याला अभंगामध्ये पाहायचंय. विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाला झाली सुरुवात. आता फक्त बारीक ऐकायचं. काही चुकलं तर सांगा. मी तुमच्या पोराच्या वयाचा आहे ना, तुमच्या माझ्या वयाचं तुम्हाला पोरं असतील, बरोबर आहे की नाही? मग काही चुकलं तर सांगा, पण फक्त बोलत नाही. जीवनात आलेल्या प्रत्येक माणसाला, हा मानवी देह घेऊन किंवा जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस इथून जायचंय, इथून मरायचंय. याच्यात बदल नाही. असं कोणच नाही की जो आलाय आणि गेला नाही. आलाय म्हणलं की तो 100% कधी ना कधी तरी जाणार. मग जन्म आपल्या हातात नाही. चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलविते हरिवीर. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. कोणाच्या हातात आहे? तुम्ही म्हणता का बाबा देवा जरा वेळ थांब, कांद्याला पाणी दिलं होतं, ऊसाला पाणी दिलं होतं, मग मला नाही. आहे का आपल्या हातात? नाही. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. पण एक गोष्ट आपल्या हातात आहे आणि ती आज आपल्याला कीर्तनात सापडायची. पण त्याआधी कीर्तन ऐकणाऱ्या सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, तुमच्या पायावर महाराज दोन्ही करून तिसरं डोकं ठेवून विनंती करतो. मी तुमच्या मुलासारखा आहे महाराज. कीर्तनात जरी एखादी गोष्ट आवडली ना तर टाळ्या वाजवीत जावा, दाद देत जावा. जरी एखादा माझा विनोद चुकून माकून कळलाच तर हसत जावा. उगं घुम्यागत माझ्याकडे बघू नका. महाराज काय आता तुम्ही रोज काय आतलीच आहे, तुम्ही महाराज कधी बघितलं नाही का? बरं मी काय दुसरं घातलंय का? साडी बिडी घातलीय का मी? महाराजासारखं दिसतोय ना? मग उगा एकटक माझ्याकडे बघत जाऊ नका. हसू वाटलं तर हसत जावा. एकटक बघत महाराज. परवा दिवशी माझं एक ठिकाणी कीर्तन होतं आणि एक माणूस असं समोर बसला होता, इथं माईकचं स्टँड इथंच बसला होता. मी महाराज कीर्तनामध्ये 2-3 गोष्टी सांगितल्या, थोडं परमार्थाचं सांगितलं, थोडं हसवलं. तो असं एकटक माझ्याकडे बघत होता. मला असं एकटक बघितलं की लय राहत येतो. एकटक जर कुणी बघितलं मला पुढे बोलायला सुचत नाही. तो असं एकटक बघत होता. पहिल्यांदा मला वाटलं याचा लय अभ्यास आहे काय की म्हणलं, वाटलं आता गाता पाठाय काय की म्हणलं याचं. कारण ती असे ज्ञानी माणसं अशी एकटक बघतात ना. मी हसवलं रडवलं तरी तो असं एकटक बघत होता. मला वाटलं लय अभ्यास आहे म्हणलं. अख्खं कीर्तन मी त्याच्याकडे बघून केलं महाराज. अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं आणि कीर्तन सुटल्याच्या नंतर त्याला म्हणलं बाबा वा म्हणलं काय अभ्यास आहे म्हणलं तुमचा. तोवर मागणं त्याचं पोरग आलं. म्हणलं महाराज सारखा अभ्यास नाही गैर राहते. याला काही अर्थ आहे का सांगा बरं महाराज. एकतर माणूस माझं कीर्तन सुटलं तरी हसत होतो. सगळं कीर्तन झालं, सगळे माणसं गेले, माझी जाण्याची वेळ आली, मी आतून घरातून जेवण करून आलो तरी ते हसतच होतं. मग मला वाटलं याला कीर्तन लय आवडले काय की म्हणलं. असं माझं कीर्तन कोणाला आवडले की मला लय आनंद होतो. 1000 माणसं कीर्तनाला असू द्या, 999 कीर्तन जाऊ द्या, पण एकाला जरी आवडलं ना तर त्यात माझं कीर्तन केल्याचं कारण भेटलं. असं होतं. मग मी त्याच्यापाशी गेलो, त्याला म्हणलं बाबा सगळे उठून गेले म्हणलं, अजून हसताय, एवढं कीर्तन आवडलं का हो म्हणला. म्हणलं महाराज तसं नाही. म्हणलं मग कसं? म्हणलं महाराज तसं नाही. म्हणलं मग कसं? तर म्हणलं महाराज तसं नाही. अरे म्हणलं मग कसं? तो म्हणला तुमचा सुरुवातीचा विनोद मला आत्ता कळला. संपल्यावर म्हणलं एवढा लेट करंट. म्हणलं तुझ्याशी मी अजून 2 कार्यक्रम करून येतो. म्हणलं तुझं निवांत चालू दे. म्हणून सांगतो हसू वाटलं ना तर हसत जावा. कारण हे काय लय दिवस टिकणार आहे का? हे कधीपर्यंत आहे सांगता येत नाही.
अखंड चिंतन विठोबाचे, त्याचं अखंड चिंतन केलं ना तो फळ दिल्याशिवाय राहतो का नाही. सावता महाराजांनी जगाचा मालक हृदयामध्ये साठवला, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माया घरी. तुकाराम महाराज वर्णन करतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि मग साठविला दाता त्रैलोक्याचा. मग त्याचं अखंड चिंतन केलं ना, त्याचं नाव जरी तुम्ही घेतलं ना, एक सांगू का, देवळात जाताना, देवळात गेल्यावर देवा मला काहीतरी दे असं म्हणून त्याच्या समोर कधी हात जोडू नका. काहीतरी घे म्हणून त्याच्या समोर कधी हात देऊन जोडू नका. तर एवढं काही दिलंय म्हणून एकदा त्याच्या समोर जाऊन बघा, तर तुम्हाला आयुष्यात काही कमी केल्याशिवाय राहणार नाही. अहो एवढं सगळं दिलंय, तुम्ही म्हणाल काय दिलंय, एक दात बस इंद्रिय हात पाय